या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। रविवार दिनांक 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता 9 मिनिटे घरातील लाईट्स बंद करून दिवे लावावे किंवा मोबाईल बॅटरी सुरू करावी असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केले होते। त्या आवाहनाला देशभरातून प्रतिसाद मिळाला। सिन्नर शहर व ग्रामीण भागातील रात्री 9 वाजता नागरिकांनी आपापल्या घरातील लाईट्स बंद करून दिवे लावत या लढाईत आपण सर्व सहभागी असल्याचे दाखवून दिले। कोरोना व्हायरसच्या विरोधातील लढाईचा एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार दिनांक 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी आपापल्या घरातील सर्व लाईट्स बंद करून दिवे, मेणबत्ती, टॉर्च अथवा मोबाईल फ्लॅशलाईट लावण्याचे आवाहन केले होते। या आवाहनाला देशभरातून प्रतिसाद मिळाला, तर सिन्नरकरांनी देखील आपण या लढाईत सहभागी असल्याचे दाखवून देत तिमिरातून तेजाकडे जाण्याचा प्रवास अनुभवला। एसएन न्यूज साठी अक्षय गायकवाडसह प्रशांत सोनवणे। देशाचे लाडके पंतप्रधान यांनी आत्ताच दिलेलं 2-3 दिवसापूर्वी मुलाखतीत म्हटलं होतं की दीप प्रज्वलन हे सर्व भारतीय जनतेने पूर्ण करावे, तरी काही विरोधक त्याची टिंगल-टवाळी करत असून ते म्हणजे दीप प्रज्वलनाने काही होऊ शकतं का। पण दीप प्रज्वलनाने आज मला एक प्रामुख्याने सिन्नरमध्ये मी बघितलं तर सगळ्यांची एकजुटी निर्माण झालेली दीप प्रज्वलनाने ही भेटू शकली। त्याचमुळं मी याच्यावरून सांगू शकतो की पूर्ण देशामध्ये दीप प्रज्वलन केल्यामुळं की सर्व जनता एकटवलेली आहे कोरोना विरुद्ध लढण्यासाठी। त्याच्यामुळं आम्ही सर्व भारतीयांनी एक निर्धार केलेला आहे की सोशल डिस्टन्सिंग पाळून या कोरोनाचा विरोध करायचा आहे, एवढं ठरवलेलं आहे। आणि सर्व भारतीयांनी आणि सिन्नरकरांनी याला प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे सिन्नर भारतीय जनता पार्टीच्या वतीने अभिनंदन करतो। देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाविषयी जनजागृती करण्यासाठी आणि भारतीय एक संघ दाखवण्यासाठी आजचा दिव्यांचा जो संकल्प आहे हा भारतीय जनतेला साजरा करण्यास सांगितले। वास्तविक अनेक जणांनी त्याची टिंगलटवाळी केली, काय दिवे कुठे लावायचे का, आमचं काय करायचं का। परंतु मित्रांनो, एक लक्षात घ्या, जेव्हा युद्धाचा प्रसंग येतो, जेव्हा लढाई करण्याचा प्रसंग येतो, असाच प्रसंग आज करोनाशी 2 हात करण्याचा आलेला आहे। आणि अशा वेळी आपण भारतीय सर्वजण एक संघ आहोत आणि एका गर्जनेने आपल्याला सर्वांना या करोनाच्या शत्रूवर तुटून पडायचं आहे। आणि म्हणून त्यांनी दिलेला हा संदेश अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। तसंच आपल्यामध्ये काही परकीय शक्ती आहे, उदाहरणार्थ आपल्या सर्वांना माहिती आहे जे तबलिकी लोक आहे ते या ठिकाणी शहीद होण्यासाठी आणि भारतामध्ये करोना पसरवण्यासाठी जे प्रयत्न करत आहे, त्याचप्रमाणे चीनसुद्धा हा भारताचा शत्रू राष्ट्र आहे आणि त्याने या ठिकाणी या जैविक विषाणूची निर्मिती केलेली आणि तो जर या ठिकाणी त्याचा जर फैलाव झाला तर आम्ही सर्व भारतीय एकमुखाने या सगळ्या शत्रूंशी एकजुटीने आम्ही या ठिकाणी लढू, हे दर्शन दाखवण्यासाठी आणि हा संकल्प जागृत करण्यासाठी त्या ठिकाणी मोदी साहेबांनी हा संकल्प केलेला आहे। त्यांनी जो दिवस निवडलेला आहे, तारीख निवडलेली, वेळ निवडलेली, याच्या पाठीमागे 2-3 शास्त्रांचा त्यांचा प्रामुख्याने अभ्यास आपल्याला दिसून येतो। त्याच्यामध्ये प्रमुख करून या ठिकाणी खगोलशास्त्र, जैविक शास्त्र आणि त्याचप्रमाणे तर्कशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र या शास्त्रांचा त्यांनी प्रामुख्याने या ठिकाणी अभ्यास केलेला आपल्याला आढळून येतो। आणि त्याच्या सगळ्यांचा आधार घेऊन आपल्याला या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकजुटीचं दर्शन हे सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी तिथं दाखवण्याचा हा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो। आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्या सिन्नरकर जनतेला विनंती करतो की आपण या ठिकाणी मोदी साहेबांच्या आव्हानाला प्रचंड प्रतिसाद दिला, आपलं या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपल्याला या ठिकाणी धन्यवाद देतो। धन्यवाद।